दळण करायचं आहे आता मला. मी दळण करते. खूप वेळ झालं, कंटाळा खूप आला होता, पण पीठ नव्हतं तर काय करावं लागेल, दळण केल्याशिवाय हेच नाही. मग मी आता दळण करून घेते. हे बघा पीठ झालंय कसं ज्वारीमध्ये. खूप दिवसाची ज्वारी होती, आता काढली, आता संपली, पण थोडीशी राहिली होती. पण ती थोडी राहिलेल्या ज्वारीतूनच निघलं होतं. संघर्ष बघा काय म्हणते. बाळ पण त्याच्यासोबत कपडे वाळू घालतो, पण तो कपड्यामुळं दिसत नाही. आणि संघर्ष पण तोंड पुसत आहे. तर आम्हाला आता गवत कापायला जायचं आहे, म्हणून मी लवकर लवकर दळण करून घेते. संघर्ष बडबड बडबड करते. म्हणलं बघा ना हे कसं पीठ निघायला लागलं. हे बघा केवढं पीठ झालंय. एवढीच राहिली होती, आता तिची संपली. आता झाली, थोडीशी राहिली. आता एवढी ज्वारी काढून आम्हाला गवत आणायला जायचं आहे गाईला, कारण का त्यांनी आम्हाला मगाशीच सांगितलं होतं की गवत आणा गाईला खायला म्हणून. पण ऊन असल्यामुळं आम्ही गेलोच नाहीत. आता थोडंसं राहिलं, आता एवढं पटकन आवरते. तर आम्ही या रानामध्ये आलेले आहोत गवत काढण्यासाठी. माझं बाळ पण माझ्यासोबत आले. संघर्ष काय आता मोठं गोठुडं जाणार आहे आता गवताचं. आम्ही तिघं म्हणल्यास बघायचं कामच नाही, उचलत आहे का नाही गोठुडं काय माहिती. तर हे बघा, हे शेतात गहू पेरलेला खूप पातळ झालेला आहे, कारण का हे शेतच त्याला पाणी जास्त झालं की उगवत नाही, आणि कमी पडलं की असा पातळ होतो गहू. हा पण बघा कसं उभा राहिलाय. बास झाल्या गप्पा, आता खूप झाल्या. चला गवत कापायला चालू करते. आता कुठं गवत दिसतं. हे बघा बांधावरचं गवत येते. माझं बाळ पण करू लागले, गवत काढू लागले. त्याच्यानेच म्हटलं आता आम्हाला गवताचं गोठडं तर उचलणारच नाही, एवढं आहे. तरी बांधावरचं गवत कापते मी. आणि समोर जो आहे तो पण गहूच आहे, पण तो आमचा नाही आहे, तो शेजाऱ्याचा आहे. गव्हात ऊस आहे. आणि हे बघा गवत कसं आलेलं आहे बांधावर. इकडलं थोडंसं करते. झालं आता, खूप वेळ झालं. इकडंच आहेत आम्ही. ओरडतील घरी आम्हाला, चांगलेच म्हणतील तिघं गेलं तर ते गेलं. माझं बाळ तर बघा कसं गवत काढायला लागले बसून. आम्हाला आधीच लागत तिळे खुरपे गवत काढायला. कसा हसतो बघा. पळाय पण लागला इकडून तिकडं. तर आता आमचं गवत झालेलं आहे. मी ह्याला दाखवलं होतं. आता बांधतो आम्ही तिघं जण होतो, तर गवत एवढंच निघलंय, कारण का उशिरा चालू होत होता. तर धन्यवाद.